हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज आहे अनंत चतुर्दशी, तर आज गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहे, तर त्यांच्यासाठी मस्त जेवण बनवलं होतं. आज सकाळी सकाळी खूप लवकर उठली, कारण आज आमचं 1 वाजता सर्वांनी गणपती विसर्जनाला जायचंय असं ठरलं होतं. सोसायटीच्या गणपती सोबतच आमचेही गणपती जातात. तर इथे सर्वच तयारी झाली होती. सकाळी लवकर उठली, भाजी बनवली, डाळ भात वगैरे लावलं होतं. आणि वेळेवर परत म्हटलं आपण थोडेसे भजे वगैरे काढूया. आणि कारण ऑलरेडी आपण तळणीचे मोदक बनवलेलेच होते. तेल तर गरम होतं, मग पटकन भजीचं पीठ वगैरे बनवलं, भिजवलं आणि लगेच भजी पण काढून घेतले. कसे आपल्या गणपती बाप्पा एकदम आनंदी मस्त पोटभर जेवून जायला पाहिजे. आणि जाताना आहे ना, त्यांच्या हाताला आपण शिदोरी बांधून देत असतो. तर इथे मी मोदकाची शिदोरी बांधून दिली लाल कपड्यामध्ये. आणि इथे किटूचं झालं होतं की बाप्पा, मला माझी ही इच्छा पूर्ण कर, ती इच्छा पूर्ण कर. आणि ते ऐकूनच आम्हाला जरा छान असं हसायला आलं, की बाबा काहीही मागू शकतात लहान मुलं. तर आज बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत आणि त्यांना बघून तर असं वाटतं ना यार, ह्यांनी जाऊच नाही आणि असंच आपल्या घरी राहावं, असं तसं. आणि खूप असं त्यांना बघतच राहावंसं असं वाटत होतं. गणपती बाप्पा उठला. बसू नको. गणपती बाप्पा मोरया. धरून ठेवा तुम्ही. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. दिव्याचं आरतीचं ताट आणि प्रसाद घे. नारळ घेतलाय हनुमा ते सर्व पुन्हा घेते नारळ ते ती पिशवीत घेते ती. जर रात्रीच ठरलं होतं की सर्वांनी रेड कलरची साडी घालायची. जर कोणाकडे रेड कलर नसेलच तर येलो कलरची साडी घालायची. आणि सर्वांनी जवळपास रेड कलरची साडी घातली. आणि मी इथे ड्रेस घालून आली. तिथं सर्वांचं म्हणणं होतं की नाही, सर्वांनी साडी घातली तर तू पण घालून ये. मग मी घाई गेली आणि पटकन ड्रेस चेंज करून आली आणि छान असा रेड कलरची साडी घातली. आणि हे बघा, आमच्या बाप्पांची सर्व आरती वगैरे झालेली आहे आणि तर त्यांची निरोप द्यायची पण वेळ झालेली आहे. तर इथे आम्ही ना गणपती कुठे बुडवायला वगैरे जात नाही, तर इथेच एक संकलन गणेश मूर्ती संकलन केंद्र असतं, तर तिथेच जाऊन आम्ही फक्त दान करून येत असतो मूर्ती. कारण मला ना मगाशीच किट्टू म्हणती, मम्मा किती डेंजर इथे गणपती बाप्पांना विसर्जित करतात, मला नाही आवडत बाप्पाचं हात तुटून जातो, पाय तुटून जातो, खूप वाईट वाटतं मम्मा. तर तिला म्हटलं, अगं आपण तर मूर्ती तर आपण दानच करत असतो, म्हणून आपल्या बाप्पाला काहीच होत नाही, त्याला लागत सुद्धा नाही. तर तिला खूप वाईट वाटतं असं बघून. रील्स बघत असते ना, तेव्हा तिने ते बघितलेलं. असं छान जल्लोषात आम्ही आज गणपती बाप्पांची पाठवणी केली. आणि शिवाय सर्व आम्ही पण तिथे गेलो. आणि तिथे गेल्यानंतर परत आम्ही सर्वांनी गणपती बाप्पांची आरती केली. काय गरज नाही, चला घ्या आरती करून, चला पुढे या. चला, मातीतलेच माणसं आहे आपण. चला डोला. ये आरतीला या पुढे. ये मोठं नाव किटू ड्रेस व्यवस्थित. सगळ्या लेडीज चला पुढे. टी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटशेंदुराची कंठी जाके मा मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल. या सगळ्यात जास्त या पोरांनी ध्यान दे ना, त्याच्यात पाणी खूप होतं.
सर्वात आधी तर जयवंतराव मस्त छान आरती म्हणत असताना अर्धवटच म्हणत होते, मध्येच म्हणत होते. पण व्हिडिओ करत असताना बऱ्याच वेळा आपण आरती म्हणायचं विसरून जातो. जे काही बोलत असतो ना ते विसरून जात असतो. आणि इथे ना त्यानंतर नारळ फोडल्यानंतर मुलांची इतकी मजा होती, की कुठल्या नारळमधून किती पाणी निघतं आणि कोणाला भेटतं असं झालं होतं. प्रत्येक जण हात पुढे करत होता आणि त्यानंतर मग सर्वांनी असं देवाचा प्रसाद वगैरे घेतला आणि आता फायनली बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि खरंच खूप वाईट वाटतंय. म्हणजे सारखं असं वाटतंय की नाही बाबा आज पाहुणे आले होते आणि ते जातात आहे आणि आपल्याला खूप वाईट वाटतं. तसंच आज झालेलं होतं. तर किट्टू तिच्या बाप्पाला अजिबात सोडत नव्हती, की "मम्मा आपल्याकडे राहू दे ना, कशाला जाऊ देते?" तर तिने ना मध्यंतरी कोणाच्या तरी घरी बघितलं होतं, की मागच्याच वर्षीचे गणपती बाप्पा म्हणजे कंटिन्यू पूर्ण वर्षभर घरात होते. त्याचं कारण तर बऱ्याच जणांना माहिती आहे का वर्षभर घरात असतात आणि म्हणजे पुढच्या गणपती येईपर्यंत आपण ते घरात ठेवत असतो. तर आणि काहींची परंपरा पण असते, की ह्या वर्षीचे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी विसर्जित करायचे आणि त्या वर्षीचे गणपती त्याच्या पुढच्या वर्षी विसर्जित करायचे अशी त्याच्याच काही ठिकाणी पद्धती पण असतात. तर इथे तिने बघितलेलं होतं ना म्हणून तिला ते आठवलं, की आपलेही बाप्पा नको जाऊ देऊ ना मम्मा जोपर्यंत नेक्स्ट बाप्पा येत नाही असं तसं. तर इथे असं झालं जाधव काकांचा व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मग बाप्पा जसे विसर्जित झाले आणि त्यानंतर बाप्पांना शेवटी मी प्रत्येक वेळा बघून येत असते, की बाप्पा कुठे आहेत, कसे आहेत. तर कुठे ठेवलं, कसं ठेवलं? तर आज मी काही बघितलं नाही. घरी आल्यावर मला ती मनाला हुरहूर लागून राहिली, की मी आज म्हणजे शेवटी पण डोळे भरून मी बाप्पांना बघितलं नाही शेवटच्या मिनिटाला. तर ते अजून पण मला खूप असं मनात राहून गेलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणणार, की लगेच घर आवरू नये. ॲक्चुअली खरंच आवरत नसते मी पण. तर आज आमच्याकडे आम्ही बसलो होतो सर्व सोबतच. मग जेवणाचा प्लॅन ठरला. तर आज फक्त खिचडी बनवायची गरमागरम. आणि सकाळी बऱ्याच ठिकाणी डाळ-भात वगैरे, भाजी-पोळी असं जेवण झालं होतं आणि बाप्पा जाणार म्हणून त्या घाईघाईत तर बऱ्याच जणांचं जेवण पण उरलेलं होतं. तर मग जे असेल ज्याच्या त्याच्या घरी जे उरलेलं असेल ते घेऊन यायचंय आणि आपण गरमागरम सर्वांना मस्त खिचडी लावणार आहे. तर म्हणून मग असं प्लॅन ठरला म्हणून घर आवरायला घेतलं. बसायला जागा कमी पडेल म्हणून कारण भरपूर 6 ते 7 फॅमिली आम्ही एकत्र जेवणार आहोत. आणि इथे राहायला आलो ना, त्यानंतर असं पहिल्यांदाच होतंय, की सोबतच जवळपास 6 ते 7 फॅमिली जेवायला येणार आहेत आणि तेही गणपतीच्या निमित्तानेच झालेलं बरं का खरंच. आणि खरंच म्हणतो आपण लोकमान्य टिळकांनी जी कन्सेप्ट निर्माण केलेली आहे, की गणपती बाप्पा बसवायचे आणि त्या निमित्ताने आपण सर्व एकमेकांना भेटू वगैरे असं. तर इथे खरंच तसंच होतं आणि खूप जुन्या नव्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. कोणाकडनं नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आणि छान वाटतं म्हणजे आणि असं जाणवलं नाही बाप्पा गेले असं खूप आम्ही सर्वच जमलो होतो. एकाच घरात बसत होतो. गप्पा मारल्या. शेवटी मग असा प्लॅन झाला, की आपण मस्त सर्वांनी एकत्र जेवण करूया. पण पाऊस असल्यामुळे आम्ही गच्चीवर जाणार होतो ॲक्चुअली. पण पाऊस असल्यामुळे आम्ही घरीच प्लॅन केला म्हणूनच आम्ही घर आवरायला घेतलं. तर इथे हा खिचडीचा बेत चालू आहे आणि इथे दाभाडे मॅडम छान असं खिचडीची तयारी करून देत आहेत आणि तोपर्यंत मी खिचडीला आता फोडणी देऊन घेणार आहे आणि मीच बनवणार आहे. तर इथे खिचडी बनता तर इथे कढी पण बनवली गेली. सर्वांनी पोळ्या वगैरे बनवून आणल्या. कोणी चटणी बनवून आणली, कोणी डाळ-भात, शेवयाची खीर असं भरपूर असं जेवण झालेलं होतं. इतके सर्व मेनू असल्यामुळे ना पहिल्या पंक्तीत जे पुरुष मंडळी बसली होती ना त्यांना जागाच नव्हती पण ताटात नेमकं काय वाढायचं, काय ठेवायचं आणि म्हणून त्यांना खिचडी खूप कमी खायला भेटली आणि नंतर मात्र आम्हाला सर्वांना लेडीजला गरमागरम छान अशी खिचडी आणि सर्वांना असं वाटत होतं की खिचडी संपणार नाही. पण सर्वात जेव्हा लेडीज जेवायला बसते आणि पूर्ण खिचडी फसते. इतकं भारी झालं होतं जेवण आणि खरंच आजचा जो काही प्लॅन झाला होता ना, खरंच खूप छान झालेला होता आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त गणपती बाप्पांमुळेच आणि असं आम्ही कधी एकत्र खूप रेअर भेटतो आणि जमतो आणि शब्दच नाहीये बोलायला. तर असाच आमचा छान-छान दिवस गेला आणि तुमचा कसा गेला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.